जय महाराष्ट्र. मी सचिन सुभाष रणे जुचंद्र पत्रकार. आता आपण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्र येथे पाहू शकता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज 5वी ते 12वी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हा कार्यक्रम आज होणार आहे. तर आपण पाहू शकता सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी जय जय भवानी जय शिवाजी. हर हर. मी वसर या एक नारळ पुढे साईडला. थोडा थोडा तुम्ही पुढा. शाबाश. वरती वरती. सरस्वती मातेचं दर्शन घ्या सर्वांनी. या घेतलं. इकडे काढा चप्पल वाटा इकडे काढा. कर्मवीर अण्णांचा चला
हां मागवरून ठीक आहे नाही इकडे एक मॅडम पुढे जातो पुढे काढा मी तुमचे पुढे पाऊस काय थांबत नाही हां हॅलो हॅलो आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आज शिवसेना शाखा अध्यक्ष यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा संवाद सोहळा साजरा करीत आहोत. आपल्या या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ किरणताई चेंदोरकर, त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख निराकर म्हात्रे साहेब, तसेच विवेक पाटील साहेब जिल्हा सचिव, अनिल पाटील साहेब तालुका प्रमुख, बोगले साहेब, किरण म्हात्रे साहेब, इथं सर्व उपस्थित पाहुणे उपस्थित झालेले आहेत आणि त्यासोबत महिला आघाडी. आता थोड्या वेळेतच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मोहन पाटील शाखा प्रमुख यांना विनंती, त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. विवेक म्हात्रे साहेब यांना विनंती, त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. विवेक म्हात्रे साहेब. आणि ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक भेटणार आहे त्या विद्यार्थ्यांनी खुर्चीवर बसायचं आहे. आमचे ज्येष्ठ शिवसैनिक राणे साहेब यांना सुद्धा विनंती, मंचावर येऊन बसायचं आहे.
आता आपण शिवसेना शाखा जुचंद्र आयोजित माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या समोर ठेवलेल्या प्रतिमेचे पूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तर आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे त्यांनी मंचाची खाली यायचं आणि प्रतिमेचं पूजन करायचं। त्यानंतर आपल्याला सर्व पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी येऊन खाली प्रतिमेचं पूजन करायचं। सर्वप्रथम मा सरस्वती यांचे प्रतिमेचे पूजन किरणसाहेब चेंदवरकर जिल्हा संघटिका महिला आघाडी हे करतील। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन श्री जनार्दन म्हात्रे उपजिल्हा प्रमुख हे करतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। तदनंतर हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन श्री विवेक पाटील साहेब जिल्हा सचिव हे करतील। त्यानंतर श्री आपले शिवसेनेचे बुलंद आवाज तसेच जुचंद्र या भागात शिवसेनासारखी संघटना रुजविणारे श्री धर्माजी पाटील साहेब त्यांचे प्रतिमेचे पूजन शहर प्रमुख श्री किरण म्हात्रे साहेब करतील। त्यानंतर श्री धर्माजी पाटील साहेब यांचे प्रतिनिधी पूजन श्री हरिभाऊ पाटील तालुका प्रमुख साहेब करतील। तुम्ही पण या ना थोडीला त्यानंतर श्री जगन्नाथ तांबे साहेब यांचे प्रतिनिधी पूजन मौरी चव्हाण हे करतील।
सर्व आपल्याला विनंती झाली व्यासपीठावर बसून घ्यायचे. या ठिकाणी आमचे पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री पंकज देशमुख साहेब यांचं आगमन झालेलं आहे.
खरं. आज शिवसेना शाखा जुचंद्र आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रमाची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि पाहुण्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आता आपण या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. तर सर्वप्रथम आपले पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री पंकज देशमुख साहेब त्यांचा सन्मान श्री मोहन पाटील शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे हृदयनाथ भोईर विभाग प्रमुख हे करतील. त्यानंतर आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ किरणताई चेंदोरकर त्यांचा सन्मान सौ मालनी मात्रे शाखा संघटिका जुचंद्र हे करतील. त्यानंतर पालघर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख श्री जनार्दन म्हात्रे साहेब त्यांचा सन्मान रणजित हे करतील. त्यानंतर श्री हरिल पाटील तालुका प्रमुख त्यांचा सन्मान श्री निलेश म्हात्रे शाखा प्रमुख हे करतील. श्री विवेक पाटील जिल्हा सचिव यांचा सन्मान मयूर म्हात्रे हे करतील. ज्येष्ठ नागरिक विवेकानंद म्हात्रे त्यांचा सन्मान विनोद म्हात्रे उपविभाग प्रमुख हे करतील. विवेकानंद म्हात्रे त्यानंतर शाळेचे
मुकुंदास नारेकर सर यांचा सन्मान श्री विजयनाथ भोईर हे करते. या कार्यक्रमाला श्री विजयशेठ पाटील हे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांचा सन्मान श्री विजयनाथ भोईर हे करतील. यानंतर केदारनाथ पाटील ज्येष्ठ पत्रकार यांचा सन्मान विजयनाथ पाटील हे करतील. विजयनाथ भोईर. त्यानंतर श्री किरण मात्रे शहर प्रमुख त्यांचा सन्मान विजयनाथ भोईर हे करतील. यानंतर मंगेशजी चव्हाण शाखा प्रमुख त्यांचा सन्मान शाखा प्रमुख भूषण गोडबोले हे करतील. व्हिडिओ घेऊन बघा. यानंतर श्री किशोर पाटील माजी नगरसेवक यांचा सन्मान शाखा प्रमुख मोहन पाटील हे करतील. त्यानंतर आपले नगरमालिकेचे शहर प्रमुख श्री संजय गोरसाहेब यांचा सन्मान आपले उपविभाग प्रमुख श्री विनोद म्हात्रे साहेब हे करतील. त्यानंतर उपशहर प्रमुख शशिभूषण शर्मा यांचा सन्मान रणजित किनी उपविभाग प्रमुख हे करतील. चरणा मात्रे यांचा सत्कार मालिनी मात्रे हे करतील. सर्व या ठिकाणच्या उपस्थित महिला गाडी मंचावर बसलेले आहेत. सर्वांना विनंती आहे
सर्वांना खाली यायचं आहे आणि संयुक्तिक सत्कार त्यांचा इथे होणार आहे. सर्व महिला गाडीच्या वरती बसले सर्व मिळून खाली यायचं आहे. उपशहर संघटक दृष्टी नायक, शाखा संघटक करेगा मुरगीधर, शेतकरी चव्हाण विभाग संघटक, माननीय मातृ शाखा संघटक, दीपिका महाडी गट संघटक, सायलीराव गट संघटक, दीपिका मात्रे उपशाखा संघटक, त्यांनी सन्मान मालकी मात्र त्यानंतर उपशहर प्रमुख आणि ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश भोगले साहेब यांचा सन्मान नंदकुमार मात्रे साहेब हे पुष्पगुच्छ देऊ शकते. यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक श्री सुभाष काळे साहेब यांचा सन्मान गुजरात भोई हे पुष्पगुच्छ देऊन करते. शेवटचा सत्कार सुनील मिश्रा यांचा सत्कार करते मोहन पाटील शाखा प्रमुख. आपले शाळेचे मुख्याध्यापक मारेकर सरांना विनंती करेन त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे. आदरणीय येथे व्यासपीठावर उपस्थित राहिलेले सर्व शिवसेना कार्यकर्ते आणि
विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक या ठिकाणी त्यांना आपण बक्षीस समारंभासाठी बोलवलेलं आहे. तर या संदर्भात हे सर्व पालक उपस्थित राहिल्याबद्दल आणि सर्व शिवसेना प्रमुख उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम त्यांनी घडवून आणला तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने आमच्या शाळेसाठी अगदी प्रेरणादायी आणि मुलांना एक प्रकारची चेतना देण्यासाठी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. तर त्या माध्यमातून आमच्या मुलांना या ठिकाणी चांगली प्रेरणा मिळेल, चांगली प्रगती करतील आणि इथून पुढे ते सतत चांगल्या गुणांनी पास होतील असं त्यांनी नेहमी कार्यक्रम घडवून आणावं असं मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. आता आग्रहपणे विनंती आहे त्यांनी थोडक्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, विद्यार्थी मित्र, आपल्या या मंचकावर उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, आपल्याला माहीत आहे की शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि शिक्षण घेतल्याशिवाय पुढे तुम्हाला जाताच येणार नाही, कारण पुढची परिस्थिती फार बिकट येणार आहे हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आपल्या या शिवसेनेने आपल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असतो आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बराच वेळ झालेला आहे, मी काय जास्त बोलणार नाही, पण माझी प्रस्तावना अशी आहे की विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की 10वी पास झाला, 12वी पास झाला तर पुढच्या आयुष्याची नवीन पायरी तयार होते आणि त्या पायरीवर आपल्याला काय करायचं आहे नेमकं आपण ठरवायचं असतं. आणि म्हणून आपल्या या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी पाठीवर थाप द्यावी असा एक उद्देश असतो आणि त्या अनुषंगानं आपल्या या जितेंद्र शाखेने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्याला एकच विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो की भरपूर शिका, कारण तुम्ही जर जास्त शिकलात, मोठ्या पदावर गेलात, तुम्ही UPSCची परीक्षा द्याल, MPSCची परीक्षा द्याल, फार मोठे पदाधिकारी व्हाल, पण आमचं दुःख एकच आहे की या गावाच्या परिसरामध्ये अशा उच्च पदावर कोण अजून गेलेलं नाही. आमची एक इच्छा आहे की शिवसेनेने केलेल्या मदतीमधून एक हात असा आहे की आपण विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीची परीक्षा द्यावी आणि उच्च शिक्षण घ्यावं. मग त्या उच्च शिक्षणामध्ये एक चांगला पदाधिकारी होतो, IPS अधिकारी होतो, अशा पद्धतीने आपण व्हावं अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ किरणताई चंद्रकर यांना विनंती आहे त्यांनी मार्गदर्शन करायचं. नमस्कार. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आज जुचंद्र शाखेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गुणीजन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिक जे गावातले ग्रामस्थ आहेत त्यांचा सन्मान असा दुहेरी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी जे
व्यासपीठ उपस्थित आहे ते सन्माननीय आदरणीय व्यासपीठ. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. इथे उपस्थित सर्व विद्यार्थी ज्यांनी विशेष मानांकनं मिळवलेली आहेत, त्यांचे पालक, शाळेचे शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि सर्व ग्रामस्थ, सिनियर सिटीजन्स आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवड्याभरात जुचंद्र शाखेने मला वाटतं 3रा कार्यक्रम आहे. त्याच्या आधी विविध दाखले शिबिर झालं, त्यानंतर 2 दिवसापूर्वी आरोग्य शिबिर झालं आणि आज विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठांचा सन्मान इथे आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम जुचंद्र शाखेच्या सर्व शिवसैनिक महिला आघाडी आणि युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो की सातत्य त्यांनी कार्यक्रमात राखलेलं आहे. त्यानंतर मला या शाळेचा विशेष अभिमान आहे किंवा या जुचंद्र गावाचा विशेष अभिमान आहे की इथली मुलं शैक्षणिक क्षेत्रात तर हुशार आहेतच, परंतु या शाळेचे अनेक विद्यार्थी कलाकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मग ते रांगोळीचं क्षेत्र असेल किंवा चित्रकारितेचं क्षेत्र असेल, त्यांनी देशामध्ये जुचंद्र गावाचा झेंडा रोवलेला आहे. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील या इयत्ता 5वी ते 12वी या शाळेचं आणि महाविद्यालयाचं सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं आम्ही अभिनंदन करतो. व्यासपीठावर जे काही आमचे सेनेचे पदाधिकारी बसलेले आहेत, त्यातले आमचे हरिहर पाटील आणि जनार्दन म्हात्रे या शाळेच्या समितीचे सुद्धा सदस्य आहेत आणि म्हणूनच मला वाटतं मागच्या वर्षापासून हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण इथे राबवत आहोत की या जुचंद्र गावातली जी मध्यमवर्गीय जी मुलं शिकत आहेत, त्या मुलांना जेव्हा ती त्या कठीण परिस्थितीतून शिकतात, मोठी होतात आणि जुचंद्रचं नाव उंच करतात, त्या विद्यार्थ्यांचं सन्मान करण्याचं एक नवीन पायंडा इथे पाडण्यात आलेला आहे. जसं आपल्याला उपमुख्याध्यापक सरांनी सांगितलं की याच्यात कुठे खंड पडून देऊ नका, आमच्या विद्यार्थ्यांच्या सतत पाठीशी राहा. तर मला असं वाटतं व्यासपीठाच्या वतीने आम्ही तसं आश्वासन देतो की आम्ही कायमच या विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या मागे उभे राहू. आणि आजचा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला, पुन्हा त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि थोडक्यात इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर श्री विजयशेठ पाटील साहेब यांना विनंती त्यांनी मार्गदर्शन करावं. आज आपल्या जुचंद्रच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेमध्ये आपल्या शिवसेने शाखेतर्फे खास गुणीजनांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे सर्व जमलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, सर्व जमलेले याच्यात बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग. खरं म्हणजे जुचंद्र हे शिक्षणाचं माहेरघर आहे, क्रीडाचं माहेर आहे, कलेचं माहेरघर आहे आणि राजकारणाचं पण माहेरघर आहे. तरी पण राजकारण जरी चालत असेल या गावामध्ये, पण या विभागाचं समस्या ज्या आहेत, ज्या गरजा आहेत, त्या करण्याकरता नेहमी सर्व राजकारणी इथे एकत्र येतात. त्याचं प्रतीक म्हणून हे विद्यालयाचं जेव्हा स्थापना झाली त्या टायमाला इथे आपल्या जुचंद्रच्या गावाने लोकांनी इथे जमिनी दिलेल्या आहेत, वर्गणी काढून पैशाची आर्थिक मदत केलेली आहे. त्याच्यामुळेच हे हायस्कूल झालेलं आहे आणि त्यापासून आपले जे पहिला 5वी पर्यंत किंवा 7वी पर्यंत इथे शाळा होती, पण हायस्कूल झाल्यानंतर निदान 11वी पर्यंत पोहोचले, त्याच्यात काही कॉलेजला गेले असतील. तर हे गावकऱ्यांचं मी धन्यवाद देतो त्यांना की तुम्ही हे कार्य चालू ठेवलं. पण त्यानंतर सुद्धा आपल्याला इथे पाहिलं तर एक सिनियर कॉलेजची गरज होती. आपले आवडते गोपीकिशन पाटील तात्या, आपले आवडते तात्या यांची संकल्पना होती की इथे सिनियर कॉलेज असायला पाहिजे. त्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले आणि एकदाचं लायसन्स मिळवलं आणि आपल्या समोर आता इथे चांगलं सुसज्ज असं सिनियर कॉलेज झालेलं आहे. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज झालेलं आहे. त्यानंतर इथे
ज्या इंग्लिश मिडियमची एक इथे आपल्या त्रुटी होती आणि ज्यांची हुकूमत चालत होती त्यांचं कुठंतरी हुकूमत तोडण्यासाठी आणि आपल्या नवीन पिढीला चांगलं इंग्लिश मिडियम कसं असायला पाहिजे म्हणून आपलं इंग्लिश मिडियम पण तिथे चालू केलेलं आहे. आणि ही जी संकल्पना आहे ते आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. आज तुम्हाला तुमचे पण आभार मानतो की ज्या गुणीजनांचा तुम्ही सत्कार करताय. कारण तुम्ही भाषणामध्ये हरीश भाऊने आपल्याला बोललं की MPSC असेल UPSC असेल तुम्ही व्हायला पाहिजे आणि आपली मुलं याच्यामध्ये नक्कीच कमी पडू शकत नाही. पण आपल्याला माहिती आहे की राजकारण आज पण कसं चाललेलं आहे. आज खेडकर प्रकरण गाजते असं नुसतं खेडकर नाही पण असे अनेक प्रकरणात UPSC मध्ये बरेच प्रकार झाले आहेत जे प्रीमॅच्युअरली होत आहेत. पण आपल्या खेड्यातला जर माणसाला असं जर तुम्ही शाबासकी दिली प्राधान्य दिलं तर आपली मुलं सुद्धा देशाची सेवा करण्यात तत्पर होतील. आणि ह्या तुमच्या सर्व कार्याला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. यानंतर श्री पंकज देशमुख जिल्हाप्रमुख पालघर हे करतील मार्गदर्शन. सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की कधीपासून मुलं बसलेली आहेत कंटाळले का? उपस्थित आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते विजय शेठ पाटील, आमच्या जिल्हा संघटिका किरणताई, जनार्दन म्हात्रे साहेब, हरिहर पाटील साहेब, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व माझे सहकारी, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मोहन पाटील असतील, हृदयनाथ भोईर असतील, सर्व सहकारी, पूर्ण जीवचंद्र टीम, मयूर असेल, कोणाचं नाव राहिलं असेल, एक चांगला उपक्रम लहान मुलांसाठी सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी. मोहन आणि साधूला मी सांगेन, मोहन आहे का गुणवंतच का? सगळ्यांचा सत्कार केलेला चांगला. गुणवंत कसं आहे? सगळेच गुणवंत आहेत. प्रत्येकाचे गुण वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. कोण अभ्यासात आहे, कोण कलेत आहे, कोण स्पोर्ट्स मध्ये होईल. बरोबर ना? तर पुढच्या वर्षी आपण सगळ्यांचा सत्कार करू. मोहन तर पुढच्या वर्षी आपण सगळ्यांचा सत्कार नक्कीच करू. असे अनेक उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जीवचंद्र गावात राबविले जातात. यासाठी खरोखर सगळी टीम खूप मेहनत करते आणि काम करते. आम्ही पक्ष म्हणून कायम त्यांच्या पाठीमागे उभे राहू. उद्धव साहेबांची कॉन्फरन्स सुरू आहे, लाईव्ह झूम मीटिंग आहे म्हणून मला थोडं लवकर रजा घ्यावी लागते एवढं. आणि खरंच मुलांचं अभिनंदन करतो. सगळ्यांना असंच अभ्यास आणि आई वडिलांची ऐकता का? आई वडिलांचं सगळं ऐकता? खोटं आहे मग. खरं चांगला अभ्यास करा, आई वडिलांचा ऐका आणि तेच आपले गुरु आणि तेच आपले देव असं समजून कराल तर खरंच नक्कीच आयुष्यात खूप पुढे जाल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एक सर्व पदाधिकाऱ्यांची एक मागणी आहे की या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुरेंद्रनाथ भोईर यांचे एक छोटं सत्कार सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते घेण्यात यावा. सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांना विनंती बोलत की त्यांनी श्री यशवंत भोईर विभाग प्रमुख यांचा सन्मान करावा. श्री
आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक सन्मान घेत आहोत. तर सर्वात आधी आमचे सुभाष गाडे साहेब यांना विनंती खाली त्यानंतर आत्माराम नरगोजी भोईर ज्येष्ठ नागरिक साहेब आहेत. प्रकाश किनी साहेब, यानंतर विजयशेठ पाटील साहेब सत्कार करतील. या पहिल्या रांगेत ज्या पहिल्या रांगेत ज्येष्ठ नागरिक बसले त्यांना विनंतीसाठी घ्यायचं आहे. सुभाष मांजरे साहेब, या आजी या इकडे. यानंतर आमच्या पालघर जिल्ह्याच्या महिला गटाचे संघटक सौ किरणताई चेंदूरकर ते सन्मान करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उठा एक एक ओके. यानंतर पालघर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख श्री जनार्दन म्हात्रे साहेब सन्मान करतील. यानंतर आपले पालघर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख श्री जनार्दन म्हात्रे साहेब सन्मान करतील.
शुल्क संबंध काय शुल्क संबंध यानंतर जिल्हा सचिव मानसी विवेक पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान यांनी सुद्धा सन्मान करतील. आणि या ठिकाणी आमचे उपजिल्हा प्रमुख तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांचा सुद्धा सन्मान आमचे शिवसेना शाखा जितेंद्रच्या वतीने शब्द सोमनाने करत आहोत. आणि सर्व ज्येष्ठ नागरिक बसले असतील त्यांना विनंतीसाठी पुढे यायच्या सर्वांनी एक एक करू. यानंतर ज्येष्ठ पत्रकार श्री केदारनाथ पाटील साहेब यांना विनंती सन्मान करायचा आहे. जिल्हा सचिव विवेक पाटील साहेब सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांचा सुद्धा शिवसेना शाखा जितेंद्र ही शब्द सन्मानाने सन्मान करीत आहे. यानंतर आपले अनिलजी पाटील साहेब तालुका प्रमुख यांना अभिनंदन सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी केदारनाथ पाटील साहेब हे सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही सन्मानचिन्ह घेऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांचा सन्मान केदारनाथ भोईर हे करतात. या ठिकाणी विवेक म्हात्रे साहेब ज्येष्ठ नागरिक यांना सुद्धा विनंती आली यायचं आहे. आणि या ठिकाणी हरिल पाटील सुद्धा साहेब एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या शिवसेना शाखा जितेंद्र यांच्या विवेक म्हात्रे साहेब. शहर प्रमुख श्री किरण म्हात्रे साहेब यांना विनंती खाली यायचं आणि सन्मान करायचा. हरिहर पाटील साहेब यांचा सन्मान किरण म्हात्रे करत आहेत, ज्येष्ठ नागरिक. यानंतर उपशहर प्रमुख सुरेशजी भोगले हे सन्मान करतात.
यानंतर श्री मंगेशजी चव्हाण शाखा प्रमुख पर्यानगर यांना विनंती त्यांनी खाली येऊन सन्मान करायचा आहे. आणि बोडके साहेब सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आदिशब्द सुद्धाने करत आहात. मंगेशजी चव्हाण साहेब त्यांचे परममित्र बोडके साहेब त्यांचा सन्मान करतील. परममित्र त्यानंतर चरणाताई म्हात्रे शहर संघटिका सरांसाठी सन्मान करायचा. रामचंद्र म्हात्रे ज्येष्ठ नागरिक. मामा डोकरा जायला मामा डोकरा जायला आहे बघा, आहे बघा. एक आमचे नाडेकर सरांचे सन्मान दुसरा ट्विट करतात. त्यानंतर आपण पूर्वच्या विद्यार्थ्यांचा घेणार आहोत. आपल्या बाबू स्थानिक स्कूल कमिटी सदस्य माननीय श्री हरिहर आत्माराम पाटील साहेब यांनी आज विद्यालयास UPSC MPSC अशा 5 पुस्तकांचा सेट भेट दिल्याबद्दल विद्यालयातर्फे हरिहर पाटील साहेबांचे हार्दिक हार्दिक आभार. आणि श्री नाडेकर सर यांमार्फत आपण श्री हरिहर पाटील साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करणार आहोत. ग्रामदेवी न्यासातर्फे या ठिकाणी या पुस्तकांचा सेट आपण विद्यालयात स्थापन केला. केदारनाथ पाटील साहेब माजी पत्रकार यांनी या ठिकाणी विद्यालयात भेट दिली. दोघांचाही हरिहर पाटील साहेब केदारनाथ पाटील साहेब यांच्या विद्यालयातर्फे या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी श्री मोहन रवींद्र पाटील सुचेंद्र शाखा प्रमुख गरीब विद्यार्थ्यांना गेली 3 ते 4 वर्ष झाली आर्थिक मदत करणे हे साहेब करत आहेत आणि या निमित्ताने विद्यालयाच्या वतीने त्यांचाही या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. माननीय श्री मोहन रवींद्र पाटील साहेब. पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक असे या ठिकाणी आपण अभिनंदन त्याचप्रमाणे धन्यवाद करीत आहोत. धन्यवाद साहेब. आता आपण इयत्ता 5वी ते 12वी प्रथम 3 क्रमांक प्रत्येक इयत्ता निहाय त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. बघा सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलेला आहे की आता आमचा नंबर आलेला आहे. आलेले सर्व वरिष्ठ पाहुणे यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान घेणार आहोत. इयत्ता 5वी
कुमारी कुचेकर अंकिता संतोष 99.20%. कुमारी पाटील चांगली विकास 95.30%. कुमार धनेगावकर श्रेया ज्ञानोबा 93.60%. विजय शेठ पाटील साहेबांना विनंती त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. त्यानंतर इयत्ता 6वी पु धनेगावकर श्वेता ज्ञानोबा 87.89. धुमाळ हर्ष प्रमोद 87.11%. कुमार गावात प्रसिद्धी महेश 87.11. पाटील निमिषा चेतन 85.11. इयत्ता 6वी. टाळ्यांचा आवाज येत नाही मुलांनो. यानंतर मी किरणताई चेंदूरकर जिल्हा संघटिका त्यांना विनंती करून त्यांनी फोटोग्राफ करायचा आहे. इयत्ता 7वी प्रजापती अंकुश रवींद्र 85%. सोनावणे अनिकेत विष्णू 84.67%. कुमारी गावडे धनश्री श्रीकांत 84%. इयत्ता 8वी इयत्ता 8वी कुमार जाधव गायत्री प्रकाश 90.56%. पाटील रिया अशोक 84.17. कुमारी पाटील समीक्षा विलास 78.06%. इयत्ता 8वी इयत्ता 9वी कुमारी कुचेकर मयूर संतोष 89%. कुमार टाकळकर आभा संतोष 86.69%. कुमार कोहळ पायल दत्तात्रय 78.17. इयत्ता 10वी या इयत्ता 10वी पुढील सत्कार आपल्या उपजिल्हा प्रमुख श्री जनार्दन मात्रे साहेब हे करतील.
इयत्ता 10वी कुमारी मुदगल केसरा संजय 94.40%. कुमारी डुकरे अनुष्का संजय 94.20%. कुमारी चोरमडे पूर्वी गोवर्धन 91.23%. यानंतर इयत्ता 11वी कला होळी सृष्टी परशुराम 70.33%. परेड प्रीती नितीन 64.17%. टपाले जागृती मोरेश्वर 68.83%. या पुढील सत्कार ज्येष्ठ पत्रकार श्री केदारनाथ पाटील साहेब हे करतील. इयत्ता 11वी वाणिज्य इयत्ता 11वी वाणिज्य पाटील न्यू जगदीश 65.83%. पाटील हिलर विलास 58.83%. आपनवे अंतिका चंद्रकांत 52.33%. इयत्ता 12वी कला भोई वैष्णवी अविनाश 79.83%. नानकर प्राजंती नरेंद्र 72.67%. रावते कुणाली कैलास 70.83%. या पुढील सत्कार श्री हरिओम पाटील साहेब तालुका प्रमुख शिवसेना हे करतील. इयत्ता 12वी वाणिज्य पाटील नविशा किरण 88.50%. भरले प्रथमेश भिकू 84.50%. पाटील दिया चेतन 83.33%. या पुढील सत्कार आपल्या ज्येष्ठ शिवसैनिक श्री सुभाष काळे साहेब हे करतील. RTS पदविका 2023-24 वल्लरी समीर मात्रे. श्लोक तेजू राठोड आणि नर्मदा प्रताप नागपूर. यानंतरचा सत्कार श्री विनोद म्हात्रेजी उपविभाग प्रमुख हे करतील. सन 2023 आणि 24 इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेला उत्तीर्ण विद्यार्थी कुमार अंकिता संतोष कुचेकर, अंश शरद खंडारे, अद्वैत रंजन मात्रे, कौशिक संतोष कांबळे. या पुढील सत्कार
उत्सव चरणाची मात्रे शाळा संघटिका हे करते. अंकिता संतोष कुशेकर आणि शरद खंडारे, अद्वैत रंजन मात्रे. यानंतरचा सत्कार रश्मी नायर उपशाखा संघटक हे करते. कौशिक संतोष कांबळे, निधी अनंत तरल, आयुष रामलखन सिंग, अथर्व दीपक रक्षे, दुर्वा सचिदानंद गावडे, ऋतू आबासाहेब पुलारी. यानंतर पोलीस सरकार आपल्या शाखा वेदिका मागणी मात्र हे करते. जाधव गायत्री प्रकाश जिल्हास्तरीय, पवार वैभवी भरत, मात्रे सिद्धी मिलन, तर्फे प्राजक्ता गोपाल, लिंगनगर वंशिका दत्ताराम, पवार अक्षय दत्तात्रय, नंदुरकर दक्ष युवराज, बिल्लाळे संगमेश्वर देवीराम. मालिकेनंतर पोलीस सत्कार सुलोचना मुंगे शाखा संघटिका पर्यानंतर हे करते. या पोलीस सत्कार दीपाली म्हात्रे उपशाखा संघटक जितेंद्र हे करतील. इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थी लकी अवधेश गुप्ता 298 पैकी 144 मार्क आणलेले आहेत. गट संघटक उपस्थित आहेत. राव मॅडम आणि त्यांचे जोडले काजू आहेत. तर दोघी जणांना विनंती झाली मंचावर यायचं. लकी अवधेश गुप्ता त्यानंतर सारखी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावं धुरी प्रथमेश प्रकाश जिल्हास्तरीय शहरी, वर्मे वैभवी राजेंद्र. या ठिकाणी आपला कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना विनंती करून शांत होता.
या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक थोडा लेट आहे, तर त्यांचे हेमले काका यांचा सन्मान आमचे रिजनल होळी हे करतील. यानंतर आपल्या शाळेचे शिक्षक शिक्षिका सौ स्मिता पाटील मॅडम आणि त्या सोनावळे मॅडम आणि भाग्यश्री मॅडम यांचा सुद्धा सन्मान आमचे रिजनल होईल. त्या ठिकाणी हरीश पाटील मामा यांना सुद्धा आणि या ठिकाणी यायचं. हरीश पाटील मामा हरीश पाटील मामा यांना फोन केलं, एखादं ॲडमिशन असेल काय असेल लेडी सतत मदत करत असतात. त्यांच्या मला विजय पाटील हे करतील. आणि गेल्या 31 वर्ष सेवा या आपल्या शाळेची करत असतात. आणि त्यांची उल्लेखनीय गोष्ट ही आहे की आम्ही चिंचोलीतून फोन केलं, काकाजी एक असं 9वीचं ॲडमिशन आहे, ते कसं होईल. तर हरीश काका कधी आपल्याला मना करत नाही. तर स्मिता मॅडम असू दे, हरीश काका असू दे, नेहमी मदत कार्य त्यांचं चालू असते. वसई युवा सेनेचे संघटक कार्यशील निष्ठावंत कार्यकर्ता आमचे शिवसेनेचे सुनील मिश्रा यांचा सत्कार करते विजय शेठ पाटील साहेब. मला असं वाटतं आपल्या कार्यालयात 2 मिनिटं शांत राहा, सर्वांनी 2 मिनिटं शांत राहा. शिवशास्त्र शाखेच्या वतीने अतिशय सुंदर अशा उपक्रमाचं इथे आता आयोजन झालं. अगदी व्यासपीठावरचे मान्यवर असतील, आमचे बालक असतील किंवा आमचे सिनियर असतील, सगळ्यांचा सत्कार सन्मान इथे झाला. पण मला असं वाटतं एक सत्कार इथे राहून गेला आहे, तो म्हणजे आमचे विभाग प्रमुख हृदयनाथ भोईर साहेब, ज्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. मगाशी तुमचं स्वागत झालं, आता सत्कार होतोय. आणि अशी तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ताई तुम्ही जरा बोला, हृदय भाऊचा सत्कार होत आहे. तर मला असं वाटतं व्यासपीठाच्या वतीने
असे उभे राहा, जे मोठे ते मागे जावा. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. आपल्या कार्यक्रमाची सांगता सकाळ करणारे होणार आहे. छोटी पुढे या बघू, या पुढे या. बाय. या ठिकाणी शिवसेना शाखा जिल्ह्यात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक सत्कार या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर आणि सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी वर्ग, शाळेचं व्यवस्थापन वर्ग, शिक्षक या सर्वांचं आभार आम्ही आमच्या शिवसेना शाखेकडे मानतोय. आणि शाखेमध्ये आपलं या कार्यक्रमाचं आता आपण पसायला सुरुवात करत आहोत. मी पाठवतो तुम्हाला, पाठवतो. येणे वाक्याचे तोषावे, तुझी मज द्यावे पसायला. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्तर विरती पाडो. भूतांबरस्पदे पडो मैत्र जीवांचे, दुर्गांचे तिमिरचा विश्वस्वधर्म सूर्ये पाहू. जो जेवांशील तो तेरा प्राणीचा वर्षत सकळ मग ईश्वर निष्ठांची मांडी आहे. अनवरत भूमंडळी भेट दूतान. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अगणव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछना. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो हिमवना सरस्वती, पूर्ण होती लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय भुवावे जी, तीर्थमनिष्ठी विश्वेश्वरा. आहोईल दान मसा येवळी ज्ञानदेव. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बसा, बसा. हॅलो, विद्यार्थ्यांनी खाली बसा. अगोदर पाहुणे जातील, त्यानंतर विद्यार्थी बसा जातील.